कुणबी तत्सम आहे असा एक जी आर काढायचा. हा. आजच्या आजही काढू शकता. म्हणजे हे आंदोलन तुम्ही उद्या रोखू शकता. एवढं सोपं काम आहे. पण हम्म. आरक्षण देताना तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करावं लागेल. भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे हम्म. त्यानुसार आपल्याला जर सब कॅटेगरायझेशन केलं, जसं आपण मंडल आयोग लागू केलं होतं तेव्हा मान्य शरद पवार साहेबांनी हम्म. धनगर समाजाला वेगळं आरक्षण दिलं, वंजारी समाजाला वेगळं आरक्षण दिलं. तसंच आता कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं हम्म. आणि हा प्रश्न मिटून जाईल आणि कोणाला धक्का लागणार नाही. ओबीसीच्या कुठल्याच याला प्रवर्गाला धक्का लागणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी, ओबीसीला जो प्रचंड असा धक्का लागलेला आहे त्या धक्क्यातून बाहेर पडतील आणि त्यामुळे खरं म्हणजे ओबीसीचा फायदा होईल. ओबीसी मराठ्यांना आरक्षण देणं याच्यामध्ये ओबीसीचा फायदा आहे, कायमचा फायदा आहे. नाही तर आता कायमचं आमच्या हरिभाऊ, हरिभाऊ, थोडस याच्यामध्ये लक्षात आलं नाही म्हणून मी विचारतो. लक्षात नाही आलं, जर ओबीसीच्या 27% मराठा समाजाला घेतलं तरी ओबीसीना धक्का लागत नाही अशा प्रकारची मांडणी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते स्पष्ट होत नाहीये की धक्का लागणार कसा नाही. मराठा समाजाचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम आपल्याला महाराष्ट्रातला माहित आहे की अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा समाज जर 27% आला तर धक्का लागणार नाही, हे कसं नाही तुम्ही सांगाल? नाही लागणार. हे बघा, हा. जेव्हा धनगर समाज आणि वंजारी समाज आरक्षण मागत होतं हम्म. तेव्हा आम्हीच म्हणजे आम्ही भटके मित्रांनी प्रचंड विरोध केला. आम्ही मोर्चे आंदोलन केले. मान्य तत्कालीन आमदार मखरामजी पवार आणि लक्ष्मण माने आणि आम्ही प्रचंड आंदोलन केलं. आम्ही सांगितलं की धनगरांना आणि वंजारी समाजाला भटक्या मुद्द्यामध्ये टाकू नका. हम्म. मग त्याचा अभ्यास करून